तो गाईज तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या साइड वरती मोठं एलआरचं मशीन आणलंय आणि ते का आणलंय कारण आपल्या पॉइंट वरती साठलेला खूप सारा गाळ आणि तो गाळ काढण्यासाठी आपल्याला लागणार होतं मोठं एलआरचं मशीन. त्यासाठीच आपण आणलेलं हे मशीन. पहिल्या तर थोडा वेळ काम एकदम ठीक चालत होतं, तोपर्यंत ऑपरेटरनं हाक मारली, मालिक डिझेल खतम हो चुका आहे. आता मी त्याला विचारलं 2 तासात 3000चं डिझेल कसे संपेल, तर वरून साहेबांचा रिप्लाय आला की मालिक मशीन फुल रेस में चल रहा है. आता वर ह्यांना काय बोलावं गेलं तर लगेच रुसून बसते. घेतला मग साहेबासनी आणि निघालो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. इथं आल्यावर डायरेक्ट 5000चं डिझेल घेऊन टाकलं. म्हणलो काय करायचंय ते कर दिवसभर. डिझेल घेऊन पॉइंट वर जाता जाता तोपर्यंत मला ऑपरेटरनं लावला एक मस्का आणि बोलला की मालिक आपके व्हिडिओ तो बहुत अच्छे होते. तर मला जरासं फुलवून काढून घेतली माझ्याकडून एक बियर. पण चला काय विषय नाही, मग लवकर लवकर डिझेल मशीन मध्ये टाकून घेतलं. मग तिथून पुढे चालू झाली आपल्या कामाची सुरुवात. आता ज्यांना ज्यांना वाटतंय हा धंदा खूप रिस्की आहे, तर तसा काहीच विषय नाही मित्रांनो. बिझनेस मध्ये जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा प्रॉफिट. आणि या मताशी कोण कोण सहमत आहेत त्याने आपल्याला नक्कीच कमेंट करायचं आहे आणि अशाच नवनवीन ब्लॉग साठी तुमचे फॉलो पण करायचंय. चला